सदानंद पाटील यांच्याकडून देखील 3000 रुपयाची आर्थिक मदत या स्पर्धेला आलेली आहे। शिवसेना शाखा प्रमुख मुर्दा श्री कल्पेश बलवंत पाटील यांच्याकडून 2 दिवस पिण्याचे पाणी देण्यात आलेले आहे। तसेच शिवसेना शाखा प्रमुख मोरवा श्री रवींद्र दिगंबर राऊत यांच्याकडून देखील 20 kg चिकन देण्यात आलेलं आहे। दुबे फ्रूट्स मालक श्री रवींद्र दुबे व संजय दुबे यांच्याकडून 15 kg जिलेबी देण्यात आलेले आहे। तसेच वंशिका मनस्वी पार्थी त्यानंतर हरेश पाटील यांच्याकडून 5 kg जवळा देण्यात आलेला आहे। श्री वैभव हरिचंद्र पाटील CA यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 2222 ही देण्यात आलेली आहे। माजी नगरसेवक श्री संदीप मोहन पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेला आहे। त्यानंतर कायदेतज्ञ सन्माननीय करण अशोक पाटील यांच्याकडून देखील 1111 रुपयाची मदत ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर मुकेश देसाई यांच्याकडून देखील 1000 रुपयाची मदत या स्पर्धेला देण्यात आलेली आहे। तसेच बऱ्याचशा व्यक्तींकडून देखील काही आर्थिक सहकार्य आलेलं आहे, त्यांचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या मॅचच्या दिशेने वळतोय। सामन्याला करूया सुरुवात। मॅचला सुरुवात ज्यावेळेस होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल। इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक आमचे मित्र संकेतजी पाटील यांना। धन्यवाद भारत। अजून एक महत्त्वपूर्ण मॅच टीम मालजीपाडा वर्सेस टीम कोळशेत आपल्याला पाहायला मिळते। मगाचा सामना लो स्कोरिंग होता, मात्र त्यामध्ये एक वेगळी मजा होती, ही देखील गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली। अनिकेत चव्हाण प्लीज कुठे असाल तर प्लीज लवकर या। दर्शन मॅजिकल बॉलर आहेत, गोलंदाजी मार्कवर त्यांची फ्लाईट जर बघितलं तर निश्चितच समोर आपल्याला धारावीचा डोंगर दिसतोय, त्या डोंगरा एवढी त्यांची फ्लाईट असते असं म्हटलं तर निश्चितच चुकीचं ठरणार नाहीये। मात्र या मॅच मध्ये जर विचार केला तर टीम मालजीपाड्याचे प्लॅनिंग काहीतरी वेगळं दिसते। आपण क्षेत्ररक्षण पाहूया। निश्चितच एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेगला आहे, डीप स्क्वेअर लेगला फाईन थोडंसं वाईल्डिश उभे आहेत ते म्हणजे प्रसन्न भोईर टीम कॅप्टन। आज थोडेसे उशिरा आले ते म्हणून विनोद टॉस सोडवलाय। विशालला देखील पाहू शकतो आपण, विनोद आहे चांगलं। ओ ही फ्लाईट बघा, ही फ्लाईट बघा, मी आत्ताच सांगितलं होतं ही फ्लाईट आहे, तब्बल तो धारावीचा डोंगर दिसतोय तेवढी फ्लाईट आहे। ही खासियत आहे ती म्हणजे दर्शन भाऊंची, वेगळी गोलंदाज आहेत। दर्शन पुढचा चेंडू तिनेसाठी यावेळा जोरका चेंडू, काय जबरदस्त बदल होता। मगाचा चेंडू ताशी फक्त 63 किलोमीटरचा होता, या चेंडूचा पेस वाढलाय ताशी 102। दोन चेंडू निर्धाव, काय गोलंदाजीमध्ये विविधता दाखवली जाते। हा सामना महत्वपूर्ण असेल। यावेळेला पुन्हा एकदा फ्लाईट बघा, पुन्हा एकदा फ्लाईटनं बीट केलंय, क्या बात आहे। अक्षरशः आपल्या तालावर नाचवलं जात आहे ते म्हणजे बॅटरला। आता पुढचा चेंडू कसा असेल, कदाचित बॅटरने एक विचार केला असेल की दुसरा चेंडू थोडासा फास्ट टाकलाय, हा चौथा चेंडूही फास्ट असेल। मात्र दर्शन यांच्या मनामध्ये काय आहे हे कोण जाणे, खुद्द दर्शन जाणे। दर्शन आपलं दर्शन घडवतात या मॅच मध्ये। अगदी पहिल्या चेंडूपासून पहिले 3 चेंडू निर्धाव, एकही धाव नाहीये। पुन्हा एकदा फ्लाईट दिलंय, चकवलंय, बॅटरला भरपूर मोठा प्रयत्न करावा लागला हा फटका। ओ खराब क्षेत्ररक्षण, 2 चांगले क्षेत्ररक्षक, मात्र हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावा। बघा कधी कधी अशी घटना घडते, अगदी सगळं काही व्यवस्थित सुरू असतं आणि अशा काही घटना घडतात, हे क्रिकेट आहे। हा फटका प्रॉमिसिंग नव्हता, मात्र तरी सुद्धा विनोद आणि एकूणच विशाल ही जोडी अडवू शकला नाही या चेंडू। 4 धावा मिळत आहेत दिनेशच्या खात्यामध्ये आणि एकूणच टीम कोळशेच्या खात्यामध्ये। सगळ्याची धावसंख्या 4, एकही गडी बाद नाहीये। पुढचा चेंडू अजून जवळ चेंडू टाकलाय, मात्र इथे जर बघितला तर बॅटन पाटीलला हा चेंडू ऑन साइड कडे टर्न केलाय। एक धाव इथे मिळते, स्ट्राईक रुटेड होते। मोहन यांना आता तुम्ही पाहू शकता, क्लासिक बॅटरची जर यादी काढली तर मोहन यांचं नाम भरपूर वर येतं। डावखुरे बॅटर नेहमीच क्लासिक असतात आणि मोहन हे त्यामधलं एक भरपूर मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने मास्टर क्रिकेट टू कोळशेत टीमसाठी गाजवतोय। आजही जर विचार केला तर निश्चितच ती धमक आहे आणि आपल्या टीमला आपल्या खांद्यावर घेऊन जाण्याची तो मोहन गरत आपल्याला आता पाहायला मिळतोय। धावसंख्या 5, एकही गडी बाद नाहीये।
जेवणाची व्यवस्था अजूनही सुरू आहे. जे जे संघ जेवायचे बाकी असतील प्लीज जेवून घ्या. ही कळकळीची विनंती आर के क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतोय. वेगवान चेंडू होता, ऑन द पॅड लागलाय, धाव मिळणार नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग, पहिले षटक अफलातूनरित्या राहिले टीम मालजी पाड्याचं. सुपर बॉलिंग बाय दर्शन. अगदी आपण बघतो 55 ते 60च्या घरात ते असतील आणि असं असताना निश्चितच अफलातून कामगिरी राहिली आहे पहिल्या षटकासाठी. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5, गडीबाद एकही नाही आहे. तुम्ही स्पर्धा बघताय स्वर्गीय गोविंदराजे पाटील 40+ मास्टर चषक 2025 चे हे नेत्रदीपक आयोजन. अनेक अनेक माध्यमातून सपोर्ट मिळाला या स्पर्धेला. 19वी स्पर्धा आहे आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. काही स्पर्धा आता उरलेत, त्यामुळे जर उल्लेख करायचा झाला तर निश्चितच घोडबंदीची स्पर्धा बाकी आहे, त्यानंतर निश्चितच पेनकर पाड्याची स्पर्धा बाकी आहे, राईची स्पर्धा बाकी आहे, मालजी पाड्याची स्पर्धा बाकी आहे. तर अशा काही स्पर्धा बाकी आहेत, त्यामुळे निश्चितच सर्वांचं लक्ष असेल की कोण विजयी ठरणार. मात्र या मालिकेत आता रंग भरलाय, कारण सर्वात घातक संघ टीम वाघबीळ पराभूत झाले आणि त्यामुळे आता कोणता संघ पुढे येणार. NS भाईंदर संघानं आपली दावेदारी सिद्ध केली आहे, तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राईस सुद्धा जिंकले आणि पहिला सामना जिंकून पेनकरपाडा टीमने देखील कमाल केली आहे. न्यू गोल्डन मित्र मंडळाकडून देखील अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आले. तसेच दुष्यंत म्हात्रे यांच्या मार्फत इंटरनेटची सेवा मोफत देण्यात आली आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. गोलंदाजी मार्कावर विशाल येतोय. अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू टीम मालजीपाड्याचा. डोंट वेस्ट टाइम, लक्षात घ्या जास्त वेळ घेऊ नका, कारण अगदी आज जर विचार केला तर शेवटची जी मॅच आहे सेमीफायनल ती देखील आम्हाला 5च ओव्हरची खेळवायची आहे. गुड बॉल. इथे मात्र दिनेश अजूनपर्यंत सेटल नाही आहेत, जास्तीत जास्त ते प्रयत्न करत आहेत थोडंसं जास्त शफल करण्याचा. मात्र चेंडूच्या लाईनमध्ये येणं ही प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. चेंडूची लाईन ओळखली पाहिजे. बरेच असे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात तर ज्यांना जास्त त्रास होत नाही, मात्र सराव हा किती इम्पॉर्टंट असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतंय. नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देतोय. पेनकरपाडा टीम कॅप्टन आणि NS भाईंदर टीम कॅप्टन, चला टॉस साठी तुम्हाला यावं लागेल. ओ काय लेग ब्रेक होता, जबरदस्त आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला, स्टिअर करण्यापासून पर्याय नव्हता. अक्षरशः या चेंडूनं नक्कीच डोळे दिपलेत. वेल बोल्ड विशाल, काय टर्न होता. अफलातून चांगलं फ्लाईट आणि टर्न अँड बाउन्स. संघाची धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी होतीये ती म्हणजे मालजीपाडा टीम कडून. ते देखील एक बराच मोठा पल्ला गाडून आलेत. थोडंसं ट्रॅफिक त्यांनाही लागलं असेल वर्सोवाच्या ब्रिज जवळ, तर तरी देखील आपल्याला चांगलं क्रिकेट दाखवायचं आहे या मोरव्याच्या क्रीडांगणावर. मोरवा भाट अगदी भरपूर मोठा इतिहास आपण बघतो. 1947 पासून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 78 वर्ष आपल्या एकूणच स्वातंत्र्य संग्रामाला झालेत आणि तिथून इथे RK मोरवाचं क्रिकेट बघा. स्वातंत्र्य सैनिक इथेही होते आणि तिथून क्रिकेट देखील सुरू होतं. इंग्रजांनी आणलेला हा खेळ मात्र आपण समृद्ध केला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र या मैदानावरचं ते खाजरीचं झाड आजही सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. फुलपी डिलिव्हरी आहे, ड्राईव्ह बघा किती क्लास आहे. जेंटल पुश पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळते, दुसऱ्या धावेसाठी जाणार आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. हे क्रिकेट आहे मोहन गरत यांचं, टेक्निकली साऊंड. पाठशाळा आहेत ते, अक्षरशः पाठशाळा आहेत ते क्रिकेटची. क्रिकेट कसं खेळावं हा जर प्रश्न मी विचारला तर तुम्हाला एक उदाहरण देईल, ते म्हणजे मोहन गरत, जेंटलमॅन ऑफ द गेम. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 30 सर्कलच्या आतमध्ये थोडंसं प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री जवळ जर बघितलं थोडंसं वाईल्ड इश्यू आहेत प्रसन्न भोईर. त्यामुळे इथे थोडंसं ऑफ साईडला धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू जर बघितला तर अवे ऑफ द बॉडी टाकला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला आहे. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे वाईडचा अवांतर धाव मिळते. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. प्लॅन करतायत इथे विशाल. मात्र दिशा ही अशी गोष्ट आहे जी कक्षेत राहून तुम्हाला व्यवस्थितरित्या करावीच लागेल. पुन्हा एकदा जर बघितलं विशाल सध्या आहे. ओ हा चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर त्याला बाउन्स मिळते आणि एज देखील लागले. ड्राईव्ह करायचा होता, हा फॉली कन्वर्ट झाली नाहीये, एज लागते आणि यशांच्या पाठीमागे चांगला झेल टिपला जातोय. अशा रीतीने एक मोठा झटका मोहन गरजच्या रूपाने लागलाय. वेल बोल्ड विशाल, मोठा झटका टीम कोळशेतला.
पहिला फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं. आता धावा झाले त्या म्हणजे 9 धावा. धावसंख्या 9 गडी बाद 1 झालाय. मोहन गरत परतलेत. अगोदर नाणेफेक जिंकून त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. मात्र इथून 50च्या पलीकडे जावंच लागेल. मगाचा सामना थोडासा लो स्कोरिंग होता. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली बाळकुम टीमनं ती अफलातून होते. 3 षटकामध्ये त्यांनी राई संघाला रोखून ठेवलं होतं. मात्र त्यानंतर प्रशांत मात्रेचा तडाखा आणि तिथून ही मॅच फिरली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जर विचार केला तर निश्चितच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्या मॅचनं. मात्र प्रशांत मात्रे चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला त्यांनी जिंकून ठेवलंय. या सामन्यातील विजयी संघ जेम्स बॉन्ड राई मास्टर संघासमोर असेल. मात्र नेक्स्ट मॅच NS बायंदर वर्सेस पेनकर पाडा. त्यामुळे दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय या इनिंग नंतर तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. नेक्स्ट बॉल विशाल. ओ टर्न अँड बाउन्स चांगला चेंडू. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? हो ना सुरू आहे. चेंडू मात्र अप्रतिम होता. अगदी काट कोणात वळलाय असं म्हणायला लागेल. वेल बोल्ड विशाल. प्रकाश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. मात्र अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये आलेच नाही किंवा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा इथे लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. बॅटची हलकीशी एज लागली आहे. शॉट टर्नमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दर्शन यांचा गुड कलेक्ट अँड थ्रो. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. सर ओव्हर झाले. एक तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. मात्र आमच्या इथे ओव्हर झाले काही कळायला मार्ग नाही. वाईट देखील काउंट केलाय आम्ही. बघा पहिला चेंडू बघा मी सांगतोय पहिला चेंडू डॉट होता. नंतर सिंगल, नंतर 2 धावा, पुन्हा वाईड आला, त्यानंतर विकेट आली आहे. तो चौथा चेंडू विकेटचा, नंतर डॉट आलाय आणि आता सिंगल आली आहे. अजून काय करायचं असेल तर टाकू शकता. आमच्याकडे थोडासा वेळ आहे. एक चेंडू टाकायला हरकत नाही आहे. आज काय झालंय काय? मोजा मित्रांनो मोजा. चेंडू मोजा. काय असिस्टंट लागलं तर आम्ही आहोत इथे. थोडंसं असिस्टंट आम्ही देऊ शकतो. प्रशांत मात्रे तुम्ही चेंडू मोजू शकता प्लीज. लक्ष द्या मित्रांनो कारण स्पर्धा चांगली झाली पाहिजेत आपली प्लीज. अच्छा तो चांगली गोलंदाजी करत होता म्हणून त्याला टाकायचं होतं. विशालचा देखील इच्छा होती की मला अजून एक लेग ब्रेक करायचा आहे. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 10 आहे आणि टीम कोळशेतला आता पुढे सरकावंच लागेल कारण नाणेफेक जिंकून त्यांचा डिसिजन आहे की आम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे कदाचित इथून पुढे आता प्रकाश जे अतिशय चांगले बॅटर आहेत त्यांना सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील. अजून मेघनाथ घरत यायचे बाकी आहेत. वन ऑफ द फायनेस्ट बॅटर आणि ते कलात्मक आहेत. कारण मला अजूनही आठवते मागच्या वर्षी जी आहे ती पेनकर पाड्याची स्पर्धा होती. डावखुरे खेळायला लागले आणि मॅच जिंकून दिली. अफलातून प्लेयर आहेत. त्यामुळे कधीही ते मॅचचा नूर पालटवू शकतात. फक्त गरज आहे त्यांचं मैदानात येणं. मात्र इथे प्रकाश आणि दिनेश ही जोडी अजून पुढे किती काम करते आहे हे देखील पाहणं रंजक तर ठरेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रोन कॅमेरा सुद्धा गेलाय. गोलंदाजी मार्कवर आलाय. धनेश्वर गोलंदाजी मार्कवर धनेश्वर आहेत. यष्टांच्या पाठीमागे देखील भरपूर बदल केला जातोय आता यष्टरक्षका म्हणून. पहिला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. अडवलाय. काय जबरदस्त अडवलाय. मला आठवण झाली त्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूची. कॅनडाचा आय थिंक तो खेळाडू होता. बर्मुडा येस बर्मुडाचे खेळाडू होते. तसंच काहीतरी डाईव्ह मारले. आपल्या पोटाची तमा न बाळगता ही डाईव्ह आले. मात्र हे तुम्ही लक्षात घ्या काही मैदानातच करू शकता. आपलं हे मैदान आहे आर.के. क्रीडा मंडळाचं. ओ पुन्हा एकदा टर्न चांगला होता. शेवटपर्यंत वाट बघितली. चेंडूला टर्न केलाय. डीप स्क्वेअर रिजन मध्ये प्रसन्न बोईर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होणार.
चांगला ब्रेक पाहायला मिळतोय धनेश्वर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. मालजीपाडा वर्सेस कोळशेत मास्टर्स दोन्ही संघ लढताना दिसत आहेत या मैदानावर. ओ व्हॉट अ शॉट, काय स्विच हिट केलाय षटकार, वा वा वा, अगदी दुपारची गरमी भेदून टाकणार हा षटकार. जबरदस्त फटका प्रकाशच्या दिनेशच्या बॅट मधून. आतापर्यंत बॅट मधून त्यांच्या धावा येत नव्हत्या, मात्र हा स्ट्रोक, या स्ट्रोकनी सगळ्या काही जखमांवर फुंकर घातली आहे. अफलातून षटकार. संघाची धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. वेल प्लेड, जागा बनवली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लेग ब्रेक येणार हे माहिती होतं आणि त्यासाठी प्रयत्न केलाय. षटकार येतोय, या फटक्याची गरज आहे टीम कोळशेत मास्टर्सला. नेक्स्ट बॉल धनेश्वर, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, चांगला टर्न केलाय चेंडू डिप्स कलेक्ट रिजन मधून. प्रसन्न भोईर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे, थोडंसं फंबल झालंय, दुसऱ्या धावसाठी येणार का? जिकिरीची धाव आहे मात्र येस फलंदाज बाद आहे, पंचांचं बोर्ड वर गेलंय, थोडस उशिराने आलेत आणि इथे ही विकेट आली आहे. षटकार आल्यानंतर धावचीच झालेत, त्यामुळे धावसंख्येला थोडासा थांबा लागेल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2. सांग भिक्षिकवा मेटिंचे शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा, सांग भिक्षिकवा मेटिंचे शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोळ्याला शोभतय चष्मा, अगो सुषमा. थँक्यू. मालजीपाडा वर्सेस कोळशेत ही मॅच चालू आहे. चौथा सामना सुरू आहे 19 या स्पर्धेतील. त्यानंतर 2 क्वार्टर फायनल आणि एक सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र उद्या रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी काय काय पाहायला मिळेल तुम्हाला? 8 उत्तम संघ, ओढा मास्टर्स, त्यानंतर घोडबंदर मास्टर्स असा पहिला सामना. दुसरा सामना मुर्दा मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर. तिसरा सामना RK मोरवा मास्टर्स वर्सेस एक्सर बी आणि चौथा सामना एक्सर ए वर्सेस दहीसर मास्टर्स. त्यामुळे 8 अफलातून संघ तुम्हाला उद्या देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धनेश्वर पुढचा चेंडू, ओ हो, इथे जर बघितलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि थोडंसं स्लिप झालेलं. अक्षरशः ही विकेट ज्या पद्धतीने रोल करण्यात आले RK क्रीडा मंडळानं, मी म्हणेन अक्षरशः काच बनवली आहे आणि ते काचेवर क्रिकेट खेळत आहेत, कारण त्याचं रिफ्लेक्शन बघा किती जबरदस्त उमटतंय. आणि DBN लाईव्ह वर जर ही विकेट बघितली तर अक्षरशः लखाकती आहे. लेदर बॉल विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावर टेनिस बॉल क्रिकेट अतिशय जबरदस्त खेळलं जात आहे. अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर दूर होता चेंडू. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक केलं इथे धनेश्वरनं. षटकार आल्यानंतर संघाच्या धावसंख्या थोडासा आळा बसवलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 20, 3 षटकं संपलेली आहे. सरासरी अजूनही जर बघितलं तर 7च्या खाली आहे, मात्र ती अजून वाढवावी लागेल. यस, काय घडलंय? शूज पाहिजे. ड्रोन कॅमेरा ऑपरेट कोण करते? यस, पवन वाघ असतील आय थिंक. आणि सगळी क्षणचित्र तो आपल्या एकूणच फेसबुक हँडल आणि एकूणच इन्स्टा हँडलला ही पाठवेल आणि अतिशय चांगला रील्स तो बनवेल, याबद्दल शंका नाही आहे. पवन वाघ यांना तुम्ही पाहू शकता. सगळी क्षणचित्र तो ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपतोय आणि या एकूणच स्पर्धेची चांगली ॲडव्हर्टिजमेंट आपल्या एकूणच सामाजिक माध्यमांवर तो करताना दिसेल, याबद्दल शंका नाही आहे. थँक्यू व्हेरी मच पवन वाघ. थोडेसे शूज चेंज केले जात आहेत, रिक्वायर्ड आहे, कारण या प्रकारच्या एकूणच मैदानात खेळत असताना शूजचं ग्रीप किती असणं इम्पॉर्टंट आहे बघा. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. विनोद येते गोलंदाजी मार्कवर. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू टीम मालजीपाड्याचा, यंग क्रिकेट आणि मास्टर क्रिकेट या दोन्हीचा मेळ तो व्यवस्थित सांभाळतोय आणि आपल्या टीमला सेवा देऊ इच्छितोय. मात्र या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे धावा बनवणं, ते म्हणजे टीम कोळशेत साडी. त्या धावा बनणार का हा प्रश्न. समोर खेळले, चांगला फटका,
क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. चेंडू वन बाउंस सीमारेषा गाठतोय. 4 धावा. या चौकारण संघाची धावसंख्या वाढते. 24 वर जाऊन पोहोचली आहे. या धावा येणं इम्पॉर्टंट आहे. सकाळच्या सत्रात धावा होत होत्या या मैदानावर. नंतर मात्र दुपारचं सत्र थोडंसं सुस्तावलेलं मला वाटतंय. इथे चांगली गोलंदाजी होते त्याबद्दल नो डाऊट. वर पिच केलाय. पुन्हा एकदा हा पॉलीवर घेऊन ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कड घेऊन चेंडू जर बघितला तर गली रिझन मध्ये आला. एक धाव कंप्लीट होत आहे. बॅकआउट पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झालाय. गॅदर व्यवस्थित होऊ शकलेला नाहीये आणि म्हणूनच आपण बघतोय या 2 धावा फलकावर. या 2 चेंडूमध्ये आले तब्बल 6 धावा. माझीपाडा टीमचा फिटनेस जर बघितला तर काही फिट खेळाडू मला दिसत आहेत. मात्र किरण पाटील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सेंटर ऑफ द अट्रॅक्शन आहेत ते. वार पिच केलाय. समोर खेळले. दमखम वाला फटका. वाह, अफलातून षटकार. वेल पेड प्रकाश. सुपर बॅटिंग. थँक्यू. अगदी समोर पिच केला होता आणि प्रकाश ही संधी कशी सोडणार. प्रकाशने अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाडलाय. या षटकारण संघाच्या धावसंख्येने वेग घेतलाय. 32 वर जाऊन पोहोचली ही धावसंख्या. ही आहे टीम कोळशेत. शांत बसणार नाहीये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील समोर खेळू शकले असते मात्र अगोदरच विचार केला होता की मला मोठ्या फटक्यांसाठी जायचे. हा चेंडू निर्धाव येतोय. थोडीशी स्लो डिलिव्हरी देखील हाताळली आहे. विविधता असायला पाहिजे गोलंदाजामध्ये. विनोद एक चांगले गोलंदाज आहेत मात्र काही चुका नक्कीच होताना दिसत आहेत. यावेळेला अजून एक चांगला फटका आहे. काही धावा नक्कीच इथे मिळतील. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले तिथे. दुसरी धाव कठीण असेल मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. मेघनाथ घरात सेफ आहेत आपल्या क्रीज मध्ये. अजून 2 धावा फलकावर. 34 धावा. 34. लॉस ऑफ 2. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका आहे. वा प्रकाश वा. अफलातून बॅटिंग आणि इथून ही आता मॅच बनली आहे. ही मॅच आता बनली आहे. संघाची धावसंख्या आता 40 वर जाऊन पोहोचली आहे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. काय क्रिकेट आहे बघा. पहिल्या 3 षटकात कोळशेत संघाची धावसंख्या होती 20 आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 40. म्हणजे मागच्या षटकात आले तब्बल 20 धावा. ऑल थँक्स टू प्रकाश. काय बॅटिंग केली. 2 षटकार टोकले. 1 चौकार टोकला आणि या धावसंख्येला त्यांनी आकार दिलाय. इथून पुढे अजून जर 10 ते 12 धावा आल्या तर निश्चितच या सामन्याला वेगळी कडाटणी पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आपण IPL चे वारे देखील बघतोय. आपण सुप्रीमो देखील बघतोय आणि आपण आगरी कोळी क्रिकेट देखील पाहतोय. क्रिकेटची ही मेजवानी अगदी तिन्ही बाजूने आहे. अनेक प्रेक्षक आपल्या पद्धतीने आनंद घेत आहेत या मैदानावर. त्या सर्व प्रेक्षकांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय RK क्रीडा मंडळाच्या वतीनं.
चला बघा, हा ऊन सावळ्यांचा खेळ चालणारच आहे, कारण आपण ज्या पद्धतीने हवामानातील बदल एन्जॉय करतोय त्यामुळे निश्चितच तुम्हाला तयारीत राहावं लागेल, कधीही काहीही घडू शकेल. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार करायला प्रसन्न भोईर. मेघनाथ घरासाठी यावेळेला हा फटका हवेत आहे, हा झेल इम्पॉर्टंट आहे. विशाल येतोय, ओ झेल सोडलाय, थोडस जास्त अग्रेसिव्हली आलाय विशाल आणि निश्चितच आपण बघतोय चेंडू हातात नाहीये, तिथे 2 धावा मिळतील. या थोडस शांत पद्धतीने यायला पाहिजे होतं, विशाल भरपूर अग्रेसिव्हली आला आणि हा झेल सुटलाय. इम्पॉर्टंट आहे या घडीला झेल टीमनं, मात्र या 2 धावा संघाची धावसंख्या 42. ही मॅच आता पूर्णपणे बनली आहे, कारण कोलशेट टीम म्हटलं की त्यांची गोलंदाजी सुद्धा प्रसिद्ध आहे, त्यामुळे या मॅच मध्ये निश्चितच आता भरपूर काही बाकी आहे. नेक्स्ट बॉल प्रसन्न भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला हा तडाखा आहे, योग्य फटका नाहीये, त्यामुळे एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल. नाराज आहेत मेघनाथ गरत, त्यांना पूर्ण कल्पना आहे हा बॉल देखील मोठा फटका आला असता, मात्र इथे प्रकाशला स्ट्राईक दिले, ही गोष्ट देखील चांगली म्हणावी लागेल, कारण प्रकाशने मागच्या षटकात जे काही केलंय ते अद्वितीय आहे. प्रसन्न टू प्रकाश, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रसन्न स्वतः जेल खाली येतोय, सोडणार नाहीये जेल. गुड क्रिकेट बाय प्रसन्न भोईर. इथे विकेट आली आहे आणि मोठी विकेट आली आहे, ती म्हणजे प्रकाशची, ज्याने या मॅच मध्ये फरक स्पष्ट केला होता. तो बॅटर पॅव्हलियन मध्ये. थँक्यू डीजे, तुम्ही काही किती म्हणा मात्र ही स्पर्धा अप्रतिम आहे. ऍडव्होकेट करण अशोक पाटील, वेलकम. अनेक अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य दिलंय, त्या सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. वेल प्लेड प्रकाश, चांगली कामगिरी केली. नवीन बॅटर आता विकास गेलाय, प्रकाश बाहेर आहे, आता विकास गेलाय, तो आपल्या टीमचा विकास कितपर्यंत करतोय या गोष्टीकडे देखील लक्ष लागून राहिले. मात्र नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, अजून एक महत्त्वपूर्ण सामना, पहिला क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टीम पेनकरपाडा मास्टर्स वर्सेस टीम NS बायंदर मास्टर्स. दोन्ही कर्णधार या ओव्हर नंतर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये आम्हाला दिसला पाहिजेत. लिटिल किंगडम प्री स्कूल, ओ व्हाट अ शॉट अफलातून, हा षटकार नाहीये, हा अठ्ठा आहे. गुड शॉट बाय विकास, षटकार. थँक्यू. अफलातून फटका होता, नो डाऊट. अगदी आपण बघतोय सीमारेषापासून 15 यार्ड दूरवर जाऊन तो पडलाय. मात्र आरके क्रीडा मंडळाचं कौतुक आहे, अगदी जे बॅरिकेड्स लावलेत ना, जाळी लावलंय, त्याच्यामुळे हा चेंडू पाण्यात गेलेला नाहीये. चांगलं काम झालंय आरके क्रीडा मंडळाचं या मैदानावर. नेक्स्ट बॉल प्रसन्न, लेग ब्रेक डिलिव्हरी आहे, इथे देखील जबरदस्त फटका. चांगला प्रयत्न तिथे अडवलाय, अप्रतिमरित्या अडवलाय आणि कदाचित तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. किरण यांचा हा प्रयत्न, अजून काही धावा मिळतील, मात्र नाही, थांबवलंय. धावसंख्या मात्र 51 वर जाऊन पोहोचले. अभिनंदन टीम कोळशेत मास्टरचं, अफलातून कामगिरी. आणि आपण बघतोय निश्चितच हा 5वा संघ ठरलाय ज्यांनी एकूणच 50 पेक्षा जास्त धावा केलेत आतापर्यंत या मालिकेमध्ये. पहिले 4 संघ जर बघितले, निश्चितच ज्यांना हा कारनामा केला होता, गोडदेव संघानं 58 धावा बनवल्या होत्या, पेनकरपाडाने चेस केल्या, बाईंदर संघानं नंतर निश्चितच वाघबीळनं जर बघितलं तर 65 केल्या, त्या देखील बाईंदरनं चेस केल्या. त्यामुळे 4ही संघ 50च्या पलीकडे गेले होते. अजून एक चांगला फटका आहे, विशालनं खराब कामगिरी, अजून एक 4 धावांचा फटका इथे मिळतोय. त्यामुळे ही धावसंख्या अगदी आपण बघतोय 55 वर जाऊन पोहोचले आणि 56 धावा या विजयासाठी असतील. कमान डीजे. पहिल्या धाराच्या प्रेमानं
थँक्यू डीजे. चला आपण टॉस करून घ्या. नरेश मात्रे प्लीज. चला आपण टॉस करून घ्या. पेनकरपाडा मास्टर्स वर्सेस टीम NS भाईंदर मास्टर्स. पहिला क्वार्टर फायनलचा सामना. एक बदल मला वाटतं आय थिंक NS भाईंदरने केलाय राईट. NS भाईंदर एक बदल केलाय का तुम्ही? येस पेनकरपाडा टीम तुमच्यात बदल नाहीये. थँक्यू. चला दोन्ही टीम कॅप्टन आले टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस बघतोय लिटिल किंगडम प्री स्कूल यांच्या मार्फत आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. आणि जरा जास्त वेळ तुम्ही घेताय या गोष्टीकडे देखील लक्ष घाला. चला कॅप्टन टीम कॅप्टन दोन्ही आलेले आहेत आणि निश्चितच मी नरेश म्हात्रे RK बोरवा संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणे बघते. नरेश या बाजूला घे कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कॅमेरा आहे ऑन. येस NS भाईंदर संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मॅच आहे NS भाईंदर वर्सेस पेनकरपाडा. टॉस झालाय. NS भाईंदर संघाने नाणेफेक जिंकले. लक्षात घ्या वेळेकडे लक्ष द्या. 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं झाली पाहिजे या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. जास्त वेळ वाया घालू नका. आपल्याला मॅचेस चांगल्या सूर्यप्रकाश खेळवायचे आहेत आणि सेमी फायनल देखील आपल्याला 5 ओव्हरची खेळवायची आहे त्यामुळे लक्ष घाला प्लीज. धन्यवाद. चला वळूया लगेचच या पुढच्या इनिंगकडे. धावसंख्या विजयासाठी आहे तब्बल 55 झाले. 56 धावा या विजयासाठी असतील आणि पुन्हा एकदा जॉईन करतील त्या म्हणजे निश्चितच आपले अधिकृत समालोचक मित्र भारतजी राऊत. थँक्यू. थँक्यू संकेतजी पाटील. चला इथे बघा दुसऱ्या फेरीच्या मॅचेस ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस RK क्रीडा मंडळ थोडंसं नियमाच्या दिशेनं वळत आहेत. इथून जर तुमची जी 5 षटकं आहेत म्हणजे 4 षटकं तुमची आम्ही तुम्हाला 5 मिनटं एक्स्ट्रा देतो. 4 षटकं ही तुमची 25 मिनिटात व्हॅली ॲलन 4 षटकं 25 मिनिटात तुमची टाकणं बंधनकारक आहे. 4 षटकं 25 मिनिटात टाकली नाही तर सर्कलच्या आतमध्ये एक तुमचा खेळाडू इन होईल. 5 ओव्हरची मॅच आहे पण 4 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटं आम्ही देतोय. 5 मिनिटं एक्स्ट्रा देतोय आणि 5 ओव्हर 30 मिनिटात टाकायचे आहेत. 25 मिनिटात 4 षटकं कंपल्सरी पडायला हवीत तुमची. टाईम तुमचं लावलं जाईल. स्कोरर आहेत आमचे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाही आहे याची काळजी घ्या. पेनकरपाडा मास्टर्स तुम्हाला देखील ही आम्ही सूचना करतोय. 25 मिनिटात 4 षटकं जर तुमची कंप्लीट झाली नाहीत पुढच्या मॅचपासून या ठिकाणी टाईम लावण्यात येईल तर तुमचा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. धावांची कुठल्याही प्रकारची पेनल्टी नाही. फक्त तुमचा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. 56 अब तक 56 धावांचं टार्गेट मालजीपाडा टीम समोर ठेवलं आहे कुलशेत मास्टर्स टीमनं. आणि नक्कीच ज्याप्रमाणे आज आपण मालजीपाडा टीममध्ये जे खेळाडू पाहतोय म्हणजेच केदारनाथ आहे, त्यानंतर किरण आहेत, दर्शन, विनायक आहे, धनेश्वर, प्रसन्न, अंकुश आहेत, अविनाश आहेत, विनोद, हितेश, म्हणजे एक चांगली आज टीम बांधणी आपण पाहिली आहे मालजीपाडा या टीमची. म्हणजे बॅटिंग ऑर्डर चांगल्या प्रकारे आहे. जवळपास 6व्या ते 7व्या क्रमवारीपर्यंत आपण बॅटिंग ऑर्डर पाहू शकाल मालजीपाडा या टीमची. तिथून नक्कीच या धावा कदाचित मी तर म्हणेल की होऊ शकतील. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये सुरूच राहतील नो डाऊट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम कॅप्टन स्वतः लीड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रसन्न भोईर त्यांच्या समित आपण पाहतात. विनायक या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. वेळेकडे लक्ष द्या इतकंच म्हणेल कारण आयोजकांची इतकीच इच्छा आहे की 5-5 ओव्हरच्या मॅचेस व्हायला हव्यात. अवलेडी ऑफ नाझरेचरच्या मैदानावर आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळलो मित्रांनो. फायनल मॅच देखील आपण 5 ओव्हरची पाहिली. त्याप्रमाणे या देखील मैदानावर 5 ओव्हरची मॅच का होऊ शकणार नाही, होऊ शकेल. त्यासाठी तुमचा मैदानाच्या आतमध्ये जो तुम्ही वेळ वापरता तो नक्कीच कमी वापरा इतकंच म्हणेल. चला मॅच ऑन. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज या ठिकाणी पाहतोय मिस्टर दिनेश. या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी तयार.
आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो विनायक या खेळाडूला. मालजीपाडा मास्टर्स 56 धावांचं टार्गेट कुलचित टीमनं मालजीपाडा या टीम समोर ठेवलं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलंय. थर्डमॅनचा फिल्डर चेंडूवर येतोय, चेंडूला उचलतोय. सिंगल इथे आरामात पूर्ण केला गेला. याचप्रमाणे कदाचित क्रिकेट पाहायला मिळेल विनायक यांचं, कारण सोबती कोण आहे, जोडीदार कोण आहे, पार्टनर कोण आहे मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न होईल, जो नक्कीच मोठमोठे फटके खेळू शकतोय. ती क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि 56 करायचे आहेत म्हणजे नक्कीच अटॅकिंग खेळी तुम्हाला नक्कीच प्रसन्न भोईर यांचे पाहायला मिळेल. त्या कारणाचं फक्त सिंगल कन्वर्ट केला गेला. प्रसन्न यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम विनायकने केलंय. ऑन साईडला पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर जवळपास जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच स्विंग अँड मिस असं नक्कीच म्हणेल मी. चांगला चेंडू टाकला गेलाय. नैसर्गिक खेळ आहे. सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून 40+ क्रिकेट खेळलं जात आहे. फक्त आपल्याच मंडळामध्ये खेळलं जात नाही, तर ह्या अगोदर देखील 40+ क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं मालजीपाडा या टीमकडून. आणि जवळपास अनेक ट्रॉफीज मालजीपाडा संघानं पटकावले. चॅम्पियन भरपूर वेळा झाला हा संघ. मध्ये जवळपास 3 ते 4 वर्षापासून आज आगरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळतो. क्लासिकल स्ट्रोक अफलातून अगदी पॅडचा चेंडू होता आणि त्या पॅडवरचा चेंडू काय खेळला गेलाय. जबरदस्त कलात्मक स्ट्रोक खेळला गेला प्रसन्न भोईर यांच्या बॅटमधून. हा खणखणीत षटकार. धावा झाल्या त्या 7. त्यासाठीच तो सिंगल कन्वर्ट केला गेला, कारण पूर्ण माहिती आहे आतापर्यंत का जितेंद्र राऊत आज या टीम मध्ये नाहीयेत, जितू नाहीये. त्यानंतर किशोर मात्रे देखील आज या टीम मध्ये नाहीयेत. त्यानंतर संदीप पाटील देखील आज या टीम मध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे जे मोजके खेळाडू आहेत ना त्यांच्यावरही जबाबदारी राहील. म्हणजे प्रसन्न नंतर आपण जर पाहिलं तर मी नक्कीच अंकुश पाटील यांचं नाव घेईल. त्यानंतर नक्कीच मी अविनाशचं नाव घेईल. त्यानंतर म्हणायचं गेले धनेश्वरचं मी नाव घेईल. या खेळाडूवर आता मात्र जबाबदारी वाढल्या आहेत मालजीपाडा या टीमच्या. का स्ट्रोक खेळा, कलात्मक फटका खेळला गेला प्रसन्न यांच्या बॅटमधून. पॅडवरचा मारा होता, पायावरचा चेंडू अगदी उचलला गेला, तो पिक केला गेला. शॉर्ट बॉल पूर्णतः बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेलाय. लॉंग लेग डीपला प्रोडक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहिलाय. सिंगल मिळेल, फक्त 1 धाव. एका धावेनं मालजीपाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 धावा. 56 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 11.20 हा आस्किंग रन रेट आहे. 11 धावा जवळपास 11 ते 12 धावा पर ओव्हरमध्ये तुम्हाला कराव्या लागतील मालजीपाडा मास्टर्स. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल आणि हेच हवं आहे. काय करायचंय ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये विनायक मात्रे यांना तर कुठेतरी सिंगल कन्वर्ट करत राहायचं आहे. स्ट्राईक जास्तीत जास्त प्रसन्न भोईर यांच्याकडे द्यायचे, हे काम विनायकला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे आणि ते काम अगदी प्रामाणिकपणे मी तर म्हणतोय विनायक करतोय. 19वी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहोत. RK क्रीडा मंडळाची आपण ही स्पर्धा पाहतोय. वाईटचा इशारा पंचांचा. 20वी स्पर्धा आपली असणार आहे घोडबंदर. त्यानंतर 21वी स्पर्धा पेनकरपडा मास्टर्स. 22वी स्पर्धा आपण राईला खेळणार आहोत, जिथून 40+ क्रिकेटचा उगम झाला होता. आणि 23वी स्पर्धा जो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय मालजीपाडा मास्टर्स. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळला गेलाय. स्कूपचा फटका आहे. डीप लॉंग लेग रिझन मधून फिल्डर येतोय चेंडूला उचलण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळत नाही. बॅकअप चांगला आहे. 1 धाव मिळेल. धावा झाल्या त्या 11.20 मी म्हटलं होतं. हा आस्किंग रन रेट आहे आणि अगदी तो रन रेट मेंटेन केला जातोय. 11 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आहेत मालजीपाडा टीमकडून. आणि यावर्षी नक्कीच एक चांगली संकल्पना मालजीपाडा मास्टर्स या टीमची. यावर्षी प्रथमच मालजीपाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये 23 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रकाश झोतामध्ये ती स्पर्धा ऑर्गनाईज केली जाणार आहे
आणि खास करून मला वाटतं त्या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे बरोबर 5 मे पासून त्या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. प्रत्येक वर्षी आम्ही असतो कॉमेंट्री करण्यासाठी. संकेत पाटील जे देखील असतात त्या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी. आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर संदीप लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं असते. आणि त्याच स्पर्धेला अगदी मी म्हणेल जुळून मात्र ही स्पर्धा खेळली जाणार आहे 40+ क्रिकेटची. 23 संघ खेळतील मालजीपड्याच्या त्या मैदानावर. प्रकाश झोतामध्ये आपण नारंगीला देखील अशा प्रकारे स्पर्धा खेळलो होतो. 23 संघांना संधी दिली गेली होती. आणि टॉप 3 मध्ये आर.के. मोरवा या टीमला आपण पाहिलं होतं. मात्र कुठेतरी नक्कीच जो ड्यू फॅक्टर आपण पाहिला होता, मोठ्या प्रमाणात ड्यू फॅक्टर त्या नारंगीच्या मैदानावर आपण पाहिला होता. अक्षरशः चेंडू ओळा व्हायचा, म्हणजे पावसाप्रमाणे दव त्या ठिकाणी पडायचं. त्यामुळे बऱ्याचशा त्या संघांना फटका बघा. स्विच हिटचा फटका. स्विच हिट नाहीये तर स्वीट हिट आहे. प्रसन्न भोईर ऑन फायर. चौकार. आणि तिथून जर आपण पाहिलं तर काही संघांना नक्कीच त्या दबाचा मोठ्या प्रमाणात फटका देखील बसला गेला. त्यानंतर काही संघ नक्कीच आणि खास करून बॉल आउटला भरपूर मजा आली होती. टॉप 3 साठी बॉल आउट जे करण्यात आलं होतं. आणि बघा शेवटचा कोलचे संघाचा जितू शेळके हा सरस ठरला. त्याने शेवटच्या चेंडूवर अगदी दांडी गुल केली होती ती. आणि तिथून मात्र ग्रँड फिनालेमध्ये कोलचे संघ पोहोचला गेला होता. या आठवणी आहेत. तशाच प्रकारे आपण मालजीपडा या ठिकाणी स्पर्धा खेळणार आहोत प्रकाश झोतामध्ये. धावा झाल्यात फळकावर त्या म्हणजे 15. DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या सोबत आहे आणि DBN लाईव्ह हे देखील चॅनल नारंगीचं चॅनल आहे. गणपत बाबूराव पाटील या स्पर्धेपासून DBN लाईव्ह या चॅनलची निर्मिती झाली नारंगीच्या त्या मैदानावरून. आणि तिथून मात्र या चॅनलचा प्रवास सुरू झाला. आणि आतापर्यंत आपण पाहतोय ते तब्बल 66,000 सबस्क्रायबर हे DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आहेत. पसंती चांगल्या प्रकारे लोकांनी दिली आहे या चॅनलला. आणि येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये जवळपास आपण पेनकरपाड्याच्या मैदानावर देखील DBN लाईव्ह याच वेबसाईटला पाहणार आहोत. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. वेळ महत्त्वाची आहे. मगाशी आम्ही म्हटलं वॉर्न केलंय की वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. बॅकफूटला गेला होता. वाट पाहिली होती चेंडूसाठी. टर्न पाहिला चांगला आपण टर्न पाहिलाय. ऑफकटरा चेंडू टाकला गेला आणि प्लस आपण बाउन्स देखील पाहिला. म्हणजे स्विंग विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण या चेंडूवर पाहिलेत. जितू शेळके टेनिस क्रिकेट कुलशेद या गावातील एक नामवंत खेळाडू मित्रांनो. टेनिस क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा हा एकमेव खेळाडू. याच्यानंतर याचा भाऊ आहे सागर शेळके. एकाने 20 चेंडूमध्ये तर एकाने 21 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा जितू शेळके खूप मोठं नाव आहे. विथ द स्विंग ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. मग चांगला टर्न पाहिला. मग आपण नक्कीच ऑफ ब्रेक पाहिला. यावेळेस आपण लेग ब्रेक पाहतोय. वेल डन जितू. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज आपण पाहतो जितू शेळके यांना. कुठेतरी नक्कीच थांबवलंय ऑफ साईडला. फक्त बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं. एक धाव तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल. स्ट्राईक एनला थ्रो. डेंजर झोन मध्ये प्रसन्न. 1 शॉटचा इशारा. जरी या 2 धावा पूर्ण केल्या असल्या तरी मात्र ही मेहनत गेली पाण्यात. फक्त एक धाव गृहीत धरली जाईल. प्रसन्न भोईर कुठेतरी नक्कीच पॉपिंग क्रीज क्रॉस करताना कमी पडले गेले. एकच धाव गृहीत धरली जाईल. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 17 धावा या फळकावर 16 धावा या फळकावर लागल्या गेलेत. मालजीपाडा मास्टर्स वर्सेस आपण पाहत आहेत कुलशेद मास्टर्स. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. शफा लावून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉलरनं नक्कीच मी तर म्हणून बॅटरला फॉलो केलाय. जितका बॅट्समॅन शफल झाला तितका चेंडू बाहेर अगदी पॅडवर मारा केला होता जितू शेळके यानं. गुड बॉलिंग. प्रसन्न भोईर सारख्या खेळाडूला थांबवून ठेवलाय. यावेळेस खेळपट्टीच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेलाय. पंचांकडून नोचा इशारा येतोय. यस उमेश वाघचे बंधू पवन वाघ. थँक्यू पवन. धन्यवाद मित्रा. ड्रोनच्या माध्यमातून काही क्षणचित्र नक्कीच टिपली गेलेली आहेत आणि ती नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. पवन नक्कीच ती क्षणचित्र पाठवणार आहे आणि त्यानंतर नक्कीच ती लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार आहेत. थँक्यू पवन.
धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा, 17 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 39. 18 चेंडू 39 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय. तत्पूर्वी आपण वळूया मित्रांनो, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला, त्या व्यक्तींच्या नावांच्या दिशेने. मुकेश देसाई यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, श्री सुरेश पाटील व श्री विश्वनाथ पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य, त्यानंतर न्यू गोल्डन मित्रमंडळ यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य, त्यानंतर दुष्यंत मात्रे इंटरनेट सेवा ज्यांनी दिली आहे, फ्री इंटरनेट सेवा दिलेली आहे दुष्यंतनं, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. विनोद लक्ष्मण भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं सहकार्य. डीजेची व्यवस्था किरण राऊत यांच्याकडून करण्यात आली, त्यांचं देखील मनापासून आभार. मिथुन मात्रे, प्रितेश राऊत तसेच ईश्वर माची यांनी मैदानावर दोन आठवडे काम केलंय, त्यासाठी भरपूर मेहनत त्यांची आपण या ठिकाणी पाहिल्या, त्याबद्दल नक्कीच आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचे विशेष आभार. त्यानंतर जगू जगदीश भिकाजी पाटील हे नेहमीच मैदानाची साफसफाई करत असतात आणि त्यांचं देखील आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. मनोहर राऊत तसेच विशू माची हे देखील मैदानावरील झाडांना नियमितपणे पाणी शिंपणं किंवा इतर काही जे कामं असतात ती करतात, त्याबद्दल आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून आभार. बघा, मैदान देखील आहे आणि या मैदानाची चांगल्या प्रकारे काळजी देखील ठेवण्यात आलेली आहे, घेण्यात आलेली आहे. त्यानंतर जर मैदानाच्या चहूबाजूला आपण लक्ष दिलं, ड्रोनच्या माध्यमातून नक्की जी क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहेत, तर या मैदानाच्या चहूबाजूला आपण लक्ष दिलं तर या मैदानाच्या चहूबाजूला झाडं आहेत. तर पर्यावरणाची काळजी देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं. बघा, एक झाड तर अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे, 1 ते 2 झाडं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, मात्र ती झाडं कापली नाही आहेत. भले ती बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असले तरी चालतील, आपण त्यांना डिक्लेअरमध्ये काहीतरी करूया किंवा डायरेक्ट आपण काहीतरी निर्णय घेऊया, मात्र त्या झाडांना कापायचं नाही. हा योग्य निर्णय मित्र म्हणेल आर के क्रीडा मंडळानं घेतला आहे. सध्याच्या घडीला नक्कीच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण अनेकदा अनेक क्षेत्राच्या माध्यमातून देत असतोय आणि ती गरज आहे सध्याच्या घडीला. पहिला चेंडू ऑन साईडला हवेत खेळला गेलाय, मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय मिस्टर विकास. कॅच टिपलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय मिस्टर विनायक. बघा, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. हे दोन्ही संघ जर या दोन्ही संघांची मॅच झाली की या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जेवणासाठी जायचं आहे. क्लास नंबर 1 कैलास भोईरची आज नाक्यावर चर्चा होईल. कट्टे पे बनेगी चर्चा, कैलास भोईर की बालखुम के. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय धनेश्वर, हे देखील स्फोटक खेळाडू आहेत. मालजीपाड्याचं मैदान देखील अशाच प्रकारे आहे, खुलं मैदान आहे आणि राईट हँड बॅट्समॅनला हवेची सर्वाधिक संधी असते त्या मैदानावर मोठे फटके खेळण्यासाठी. म्हणजे अशाच प्रकारे ते देखील मैदान आपण पाहिले, मात्र तिथे आपण कॉन्क्रीटची विकेट पाहतोय मालजीपाड्याच्या त्या मैदानावर. इथे मातीची विकेट आहे आणि बघा, विकेटनं देखील रंग बदलला आहे. सकाळच्या वेळेमध्ये आपण थोडंसं पाहिलं तर डार्क ब्राऊन हा कलर होता विकेटचा, आता आपण जर पाहिलं तर जवळपास ऑफ व्हाईटच्या आसपास तो कलर आला आहे. एक म्हणजे इतकी विकेट आता टणक झाले, जो काही पाण्याचा प्रभाव होता तो पाण्याचा प्रभाव पूर्णतः सुकून गेलाय, त्या कारणास्तव ती विकेटचा कलर देखील आपण चेंज होताना पाहिलाय. धनेश्वर येतोय, न्यू बॅटर. आता या जोडीवर भरपूर काही अपेक्षा आहेत. पहिला चेंडू आलेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागून चेंडू मात्र मागे निघून जातो फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. जवळपास गलीचा फिल्डर प्रयत्न करतो चेंडूला अडवण्यासाठी, बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप देखील केलंय. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या त्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट, 3 धावेने धावसंख्या झाली आहे फलकावर मालजीपाडा या टीमची. ती 20 येणारे चेंडू शिल्लक आहेत, ते जवळपास 16 आणि 16 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 36. म्हणजे 16 चेंडूमध्ये 6 षटकार जर म्हणायचं गेलं तर. आणि ताकद आहे नो डाऊट, त्या कॅपेबलचा खेळाडू आहे प्रसन्न भोईर.
शॉर्ट बॉल ऑफ साईडला कट केला गेलाय. स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पहिल्यांदा डायव्हर्ट झालाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2-2 फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी जात आहेत. चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो पर्यंत 2 धावा इथे आरामात पूर्ण केल्या जात आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. मग या मैदानाच्या विषयी जर आणखीन म्हणायचं गेलं सलग 5 दिवस जे आपण आउटफील्ड पाहतो या ठिकाणी संपूर्ण मैदानामध्ये पाणी शिंपडलं गेलंय. त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गरमी काहीतरी कमी जाणवत असेल. ऑन साइडला येतो सबसे लांबा, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. हा एक दमदार फटका. प्रसन्न भोईर ऑन फायर. षटकार 6. त्यासाठी म्हटलं ना मी की थँक्यू हर्षित मात्रे डीजे ऑपरेटिंग करतायत. प्रशांतनं मुलाला काय काय शिकवले. क्रिकेट देखील शिकवले, डीजे देखील ऑपरेट करायला शिकवलंय, कराटे शिकवले. काय काय प्रशांत शिकवले तू पोराला. कधी कधी फिशिंग देखील करण्यासाठी शिकवले प्रशांतनं त्याला. आणखीन एक नाव आहे प्रसन्न भोईर आणि मात्र प्रसन्न आहे ना प्रसन्नित वातावरण केलंय ते म्हणजेच डगआउटचं. बॅक टू बॅक दुसरा धमाका. थँक्यू. धावा झाल्या आहेत त्या 34. भरत आला परत. आता मात्र चांगली चांगली गाणी नक्कीच ऐकायला मिळतील तुम्हाला, कारण भरत आला आहे परत. 13 चेंडू शिल्लक आहे. धावा करायच्या त्या 22. 13 चेंडू 22 धावा. मॅच अगदी जवळ आणण्याचा प्रयत्न प्रसन्न भोईर यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आतापर्यंत धावा चेस झाले, डिफेन्स झाला नाहीये धावा. आतापर्यंत आपण 3 मॅचेस पाहिल्या तुषार, आणि या 3ही मॅचेसमध्ये आपण धावा जवळपास चेस होताना पाहिल्या. डिफेन्स कदाचित त्या मागच्या मॅचमध्ये होऊ शकल्या असत्या. तो कॅच गणेश भोईरनं जर कॅरी केला असता, तर पकडला असता, तर मात्र इथे काय पाहिलं आपण, तर जो संघ टॉस जिंकतोय तो संघ प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. इथे फक्त कोलशेत संघानं काय केले, टॉस जिंकल्यानंतर कोलशेत संघानं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि बघूया तो निर्णय किती योग्य आहे कोलशेत या टीमसाठी. प्रसन्न भोईरनं मात्र प्रसन्नित केले वातावरण, ते म्हणजे डगआउट मालजीपणा मास्टर्स. प्रसन्नाचं वातावरण प्रसन्न भोईरच्या बॅटिंग मुले. 22 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13. फुल टॉस चेंडू अगदी पॅडवर मारा केला होता आणि हा तिकडे चेंडू गॅप मधून फरार. 4 धावांसाठी 2 षटकार आणि त्यानंतर मात्र आलेला हा एक आणखीन शेवटच्या चेंडूवर चौकार. विकासचा नक्कीच खऱ्या अर्थानं विकास केलाय प्रसन्न भोईरनं. मुखान बोला बोला जय जय हनुमान. मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. तर म्हणा पवनपुत्र हनुमान की जय. त्यासाठी म्हटलं ना की भरत आला परत, त्याच्यामुळे चांगली चांगली गाणी तुम्हाला नक्कीच ऐकण्यासाठी मिळतील. मॅच जवळ येत आहे. या ठिकाणी चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 18. 12 चेंडू 18 धावांची गरज. चळविचळ सुरू आहे, कारण शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल प्रसन्नच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत त्या जवळ जवळ 16 धावा.
2 षटकार 1 चौकार आणि अगदी मॅचचं या चित्र बदललं गेलं आहे, समीकरण बदललं गेलं आहे. मॅच अगदी जवळ आली आहे माझेपाडा या टीमच्या. मात्र इथून वापसी करावी लागेल, ती म्हणजेच कोलशेत मास्टर्स या टीमला. मेघनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. बघा खरोखरच हे मैदान मी नेहमी म्हणतोय की जवळपास 90च्या पलीकडे देखील धावसंख्या या मैदानावर झाली. इथे फटका फसलाय, मागे फिल्डर आहे मात्र तो कॅच जज करता आला नाहीये. तो कॅच तर झाला नाहीये, प्लस चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. घराला सुना गो थँक्यू. जुने घराला चुना हे गीत वाजलं गेलंय. धावा झाल्यात फळकावर, ते म्हणजेच 42 धावा. धावा करायच्या आहेत त्या 14. 11 चेंडू 14 धावांची गरज. फटका यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू ते डॉट. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. एखादं चांगलं षटक हाताळलं गेलं तर नक्कीच अंतिम षटकामध्ये एक मोठी धावसंख्या मालजीपाडा या टीमच्या समोर असू शकेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल कोलशेत टीमला. तर एका चेंडू मालजीपाडा संघ चांगली बॅटिंग करतोय. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला. सरळ बॅटने चेंडूला ऑन साईडला टर्न केलं. लॉंग ऑन रिझर्व्हमधून फिल्डर वेगाने येतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्यात त्या 44. धावा करायच्या त्या 12. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 12 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. उंची जास्त गाठली गेली आहे. डीप लॉंग लेग वरून फिल्डर वेगानं आला होता झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र पोहोचू शकला नाहीये. बॅकअप येते मोहन घरते यांचं. तत्पूर्वी या 2 धावे ते पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनं धावसंख्या झाली मालजीपाडा या टीमची ती 46. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि या 8 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 10. प्रसन्न भोईर ऑन फायर इतकंच म्हणू शकेल. काय बॅटिंग केले प्रसन्न भोईरनं. इथे बघा पुढे येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ कटरचा आपण आज चेंडू पाहिला आणि ते चांगलं यष्टीचित केले गेले. फलंदाज बाद मिस्टर धन्येश्वर. इथून कदाचित मोमेंटम शिफ्ट होईल का? इथून कदाचित पलटवार कोलशेत संघाकडून केला जाईल का? थँक्यू. काय गीत वाजलं गेलं. मात्र मित्रांनो जुनी घरं खरोखरच अजूनही डोळ्यासमोर येत आहेत. आणि त्या जुन्या घरांना ज्या कारव्यांची ज्यांची घरं होती शेणानं सारवली जायची, त्यानंतर तो चुना लावला जायचा. मात्र तो चुना लावण्यासाठी देखील तो चुना फुगत ठेवायला लागायचा. आता डिस्टेंबर आलाय. आता नक्कीच अनेक रॉयल कलर आलेत. मात्र बघूया काय घडेल. इथून एखादा मोमेंटम शिफ्ट होईल का मालजीपाडा या टीमवर? कारण सध्याच्याकडे नाही विकेट तर प्राप्त केले मेघनाथनं. इथून जर पलटवार झाला तर मॅचमध्ये वापसे असेल ते म्हणजेच कोलशेत या टीमची. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर विनोद. चला थोडीशी घाई करा. बघा वेळ जास्त जातोय. पुढच्या मॅचेस अगदी वेळेवर 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी देऊ. 25 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. 25 मिनिटात 4 षटकं पडली नाही तर तुमचा एक खेळाडू नक्कीच 30 यार्डच्या आतमध्ये येईल. आणि 5 षटकं तुम्हाला 30 मिनिटात टाकायचे आहेत. 5 मिनिटं आयोजकांनी तुम्हाला एक्स्ट्रा दिले आहेत. आणि त्याहून अधिक वेळ गेला तर मग आयोजक मात्र काही निर्णय देतील. यावेळेस ऑफ कटर चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी अचंबित करणारा चेंडू. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर टाकला गेला होता. गुडलेनवरून चेंडू टॉस झाला, बाउन्स झाला आणि अगदी तर नोचच्या नाकाच्या थोडासा खालून चेंडू निघून गेला. म्हणजे म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4.
4 षटकांचा खेळ संपला आहे. मी म्हटलंय इथून काय मोमेंटम शिफ्ट होईल का, इथून एखादी कलाटणी मॅच घेणार का, इथून कोलशेट टीमकडून पलटवार मालजीपाडा टीमवर केला जाईल का, आणि कदाचित ते काम मैदानाच्या आतमध्ये केलं आहे मेघनाथ घरतनं. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 धावा करायच्या आहेत. त्या जे राई समोर आलं होतं समीकरण, तशा प्रकारे समीकरण आता मालजीपाडा टीम समोर आहे. 6 चेंडू 10 धावा. बघा पंच देखील म्हणतायत, स्क्वेअर लेग पंच देखील म्हणतायत चला 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 जत्रेला जावाचं आहे. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज, जास्त वेळ जातोय, प्लीज सहकार्य करा. बघा भरपूर मॅचेस आपण ज्या पाहिल्या आणि भरपूर वेळ वापरला गेला. यस, किती वेळा भगवंत आता माईकवर बोलायचं सांगा तुम्ही मला. भरपूर 4 वाजायला आले तरी देखील पहिला हाफ क्लिअर होत नाहीये. खरोखरच भरपूर वेळ गेलाय. आणि प्रत्येक मी देखील म्हणतोय, संकेत पाटील देखील म्हणतात वेळ वाचवा मात्र तसं काही होत नाहीये. त्याच्यामुळे तर आयोजकांनी इथे तुम्हाला टाइम दिलाय, ते टाइमवर अगदी मॅच सुरू व्हायला हवी आणि टाइमवरती मॅच संपायला हवी. आणि तर नक्कीच तुम्हाला यस टायमर आहे, पुढच्या मॅचपासून टायमर आहेत, पुढच्या मॅचपासून टायमर सुरू होईल. प्रकाश पाटील अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ऑफ साइडला पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जातो. मागे प्रोडक्शनला फील्डर आहे, 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं, स्ट्राइक एंडला थ्रो पोहोचेपर्यंत इथे 2 धावा मिळतील. प्रसन्न भोईर आहेत या ठिकाणी मॅच मध्ये नक्कीच वापसी करावी लागेल. तर इथे प्रसन्न भोईर यांची विकेट प्राप्त करावी लागेल कोलशेट टीमला. मात्र इथून नक्कीच आतापर्यंत जी खेळी प्रसन्न भोईर खेळले आहे त्यानुसार प्रसन्न हाच विचार केला की मला शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवर उभं राहायचं आहे आणि मला माझ्या या टीमला जिंकून द्यायचं आहे. बघा जरा प्लीज 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 मित्रांनो, 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. फुल टॉस आहे, आडव्या बॅटनं चेंडूला खेळले गेले. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण अगदी अंबा तोडतो त्याप्रमाणे ती उडी मारली आणि चेंडूला स्टॉप केलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल निलेश कडून केलं गेलंय. जवळपास आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या आहेत. फुल टॉस चेंडू होता आणि आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगला फटका पाहिला आपण. चेंडू शिल्लक आहे ते 4 धावा करायचे त्या 6. दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. कोलशेत संघाच्या विकेट गेल्या होत्या त्या 3 आणि मालजीपाडा संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 2. कोलशेतच्या 3 विकेट आहेत, मालजीपाड्याच्या 2 विकेट आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 4, धावा करायच्या आहेत त्या 6. ऑन साइडला फटका हवेत खेळला गेलाय, मागे विकास आणि ही विकेट नाहीये. ही नक्कीच मॅच मध्ये वापसी आहे कोलशेट टीमची. या विकेटनं पूर्णतः गणित बदलली गेलेली आहेत. आता मात्र विकेट इक्वल झाले आहेत, विकेट समसमान झाले आहेत. प्लस टॉस विन आहे कोलशेत, त्याच्यामुळे आता धावा मालजीपाडा टीमला कंपल्सरी कराव्या लागतील. थँक्यू डीजे. थोडं थांबवतोय. प्रसन्न भोईर लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल. तब्बल 18 चेंडू आणि 35 धावा, एक अफलातून इनिंग आपण प्रसन्न भोईर यांची पाहिली. 3 षटकार आणि 2 चौकार प्रसन्न भोईर यांच्या बॅटमधून. वेल डन प्रसन्न. मात्र ऐन मोक्यावर, ऐन मी म्हणेन मुमेंटवर, अंतिम क्षणी प्रसन्न भोईर यांना विकेटवर उभं राहायचं होतं आणि यावेळेस मात्र ही विकेट प्राप्त केली आहे मिस्टर प्रकाश पाटीलनं. आता मात्र कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. विकेट अगदी समसमान आहेत. टॉस जिंकली होती ती कोलशेट टीमनं, त्याच्यामुळे आता चेंडूचे शिल्लक आहेत 3 आणि या 3 चेंडूमध्ये कंपल्सरी 6 धावा या कराव्या लागतील मालजीपाडा टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश पाटील. तुला माहिती आहे, तुम्ही सांगितले मी बोललं. यावेळेस फटका तितकासा चांगला नाही आहे, मात्र नक्कीच सिंगल इथे मिळेल. चांगला चेंडू हाताळला गेलाय. मी म्हटलं ना ती प्रसन्न भोईर यांची विकेट नव्हती ती, तर नक्कीच या मॅच मध्ये मी तर म्हणेल एक ग्रँड एंट्री केलंय ती कोलशेट टीमनं. पुनरागमन केलंय
इथे मात्र त्या चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या आहेत त्या 5. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी करायचे आहेत. भरपूर गेम स्लो झाला. भरपूर 4 वाजले बरोबर. भडकेल नाही काय आम्ही किती वेळा बोलू माईकवर वेळ वाचू नका वेळ. शॉर्ट बॉल होता. बॅकफुट जाऊन आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. मोहन घरत मार्फत घेऊन येतोय चेंडू बघा. फक्त सिंग काय गेला हिट विकेट. यस या ठिकाणी हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मालजीपडा या टीमला. विनोद परत डगआउट रिझन मध्ये. डीजे थँक्यू बघा. थँक्यू डीजे. सन्माननीय श्री विक्रम वसंत म्हात्रे यांच्याकडून मैदानातील जी दगडी पार जे आपण बघतोय आणि ते दगडी पार बांधण्यासाठी जवळपास मोफत दगड हे देण्यात आलेले आहेत. चला दादा दर्शन दादा थोडंसं जाऊ फास्ट जा. दगडी पार बांधण्यासाठी विक्रम वसंत म्हात्रे यांच्याकडून नक्कीच मोफत दगडे देण्यात आलेले आहेत. त्यांचं मी आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच लोखंडी 12 पोल हे देखील देण्यात आलेले आहेत. विशेष आभार दादा तुझं. धन्यवाद. चला मॅच मध्ये आले नक्कीच कलाटणी मॅचला आले. कलाटणी बघा प्रसन्न भोईर. प्रसन्नानं खरोखरच प्रसन्न केलं होतं वातावरण. आणि त्यानंतर प्रसन्न भोईर यांची विकेट पडल्यानंतर मी तर म्हणेल खरोखरच मालजीपडा संघ बॅकफुटला गेलाय. किती महत्त्वपूर्ण ती विकेट होती. विकासनं तो कॅच पकडला. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल विकासनं कोलशेत संघाचा विकास केलाय. अंतिम चेंडू शिल्लक बघा. प्रसन्न भोईरनं विकासचा विकास केला होता. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करताना विकासनं मात्र प्रसन्न भोईरचा विकास केलाय. एक चेंडू धावा करायचे त्या 5 म्हणजे षटकार हा कंपल्सरी मारावा लागेल. 5 धावा कंपल्सरी करायचे आहेत. चांगला फटका आहे बघा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे असं वाटलं होतं की मालजीपडा संघ ही मॅच विन होईल. मात्र प्रसन्न भोईर यांची विकेट पडल्यानंतर या मॅचवर पूर्णतः पकड निर्माण केली कोलशेत या टीमनं. आणि त्याबद्दल विशेष कौतुक जर करायचं गेलं तर मी मेघनाथचं विशेष कौतुक करेल. कारण मेघनाथचं जवळपास षटक क्रमांक 4 8 धावा आणि 8 धावा या मेघनाथनं का खर्च केला. कारण प्रसन्न भोईर सर्वाधिक या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर होते. 4थ्या षटकामध्ये प्रसन्न भोईर जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवर होते. त्याच्यामुळे मेघनाथचे ते बॉल त्यांना फॉलो करता आले नाहीयेत. आणि इथेच कुठेतरी नक्कीच धावा आणि चेंडू याच्यामधील मोठा फरक जाणवायला लागला आणि इथून नक्कीच अडचणी वाढल्या. त्याच्यामुळे कुठेतरी एक मोठा स्ट्रोक कंपल्सरी खेळावा लागला आणि तो मोठा स्ट्रोक खेळताना प्रसन्न भोईर मात्र बाद झाली. बॅड लक हार्ड लक अँड बॅड लक मालजीपडा मास्टर्स. चला मात्र चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याकडून देखील पाहायला मिळाला. त्याबद्दल तुमचा विशेष आभार आणि अभिनंदन. कोलशेत मास्टर्स तुमचं देखील या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा हिरो मिस्टर प्रकाश पाटील मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 22 धावा प्रकाशनं बनवल्या आणि जवळपास 2 विकेट देखील प्रकाशनं प्राप्त केलेत. वेलकम शिरूर सर. आपलं देखील हार्दिक स्वागत. शिरूर रॉड्रिक्स सरांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.